नमस्कार मंडळी, चला पाहूया मजेशीर जोक्स. चंग्या, दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर दाखव. गण्या, नाही लिहिले. चंग्या, तिसरा. गण्या, नाही. चंग्या, 4, 5, 6. गण्या, नाही नाही नाही. चंग्या, तू फक्त 5 तर हो रे. तुला मारला कसा ते सावधान इंडियामध्ये दाखवते. रमेशचा भाऊ सुरेश खूप दिवसांनी घरी येतो. रमेश, दादा हे बघ, मी आपल्या कुत्र्याला मराठी बोलायला शिकवले. सुरेश, गप रे, काही पण बोलतोस. रमेश, अरे हो, तुला पाहायचंय का? सुरेश, दाखव. रमेश कुत्र्याला म्हणतो, सांग सुरेश माझा कोण आहे? कुत्रा बोलतो, भाऊ भाऊ भाऊ. मित्राच्या घरी गेलो असता त्यांच्या मुलाला सहज विचारलं, काय मग पुढे काय करायचं ठरवलंय? तो मुलगा, काही नाही काका, तुम्ही गेलात की आम्ही आईस्क्रीम खाणार आहोत. म्हण्या, काल तुझा मूड ऑफ का होता माझ्याशी बोलताना आणि आज एकदम मूडमध्ये? गणू, काल यार बायकोने 20,000 साड्यांवर उडवलेत. म्हणू, मग आज मूड ऑन कसा? गणू, आज त्या साड्या घेऊन तुझ्या बायकोला दाखवायला गेली. आज माझ्या भावाला बघायला मुलीकडचे आले होते. ते म्हटले, शेतकऱ्याच्या घरी आम्ही मुलीला देणार नाही. मी म्हटलो, एक काम करा, इंस्टाग्रामवर रील्स बनवणाऱ्या हिरोला द्या. आले मोठी पोरगी हिरोईन असल्यासारखं. एक मुलगी बागेत बाकड्यावर येऊन बसली. एक भिकारी तेथे आला आणि म्हणाला, भिकारी, डार्लिंग. मुलगी, बेशरम, तुझी हिम्मत कशी झाली मला डार्लिंग म्हणायची? भिकारी, मग तू माझ्या बेडवर काय करत आहे? आजकाल लहान लहान पोरं पण कपडे एकदम स्लिमफिट घेतात. नाहीतर एक आम्ही होतो, कपडे घेताना घरचे म्हणायचे, वाढत्या अंगाचे घे म्हणजे वर्षभर टेन्शन नाही. सासू, प्लेट घासल्यावर त्यात चेहरा दिसायला हवा इतकी स्वच्छ करत जा. सून, उद्यापासून आरशावरच जेवत जा मग. एकदा देव पृथ्वीवर आले असता चालता चालता त्यांना तहान लागली. इतक्यात समोरून दूधवाला येत होता. त्याला थांबवून देवाने त्याच्याकडे तहान भागवण्याकरता थोडी दूध मागितले. दूधवाला म्हणाला, असं मोफत दूध मिळत नाही. दूधवाल्याचे उत्तर ऐकून देव पुढे चालत राहिले. पुढे एका लग्नाची वरात होती. वरातीत एक माणूस दारू देत होता. देवाने त्याच्याकडे दारू मागितली. दारूवाला म्हणाला, हवी तेवढी पी, नाच, मजा कर. देव त्या दारूवाल्यावर प्रसन्न झाले आणि त्याला वर दिला, लोक तुझ्याकडे शोधत शोधत येतील. तथास्तु. आणि दूधवाल्याला शाप दिला, तुला तुझे दूध खपवण्यासाठी दररोज जावं लागेल. दारूच्या दुकानावरचा असा एक बोर्ड, जेव्हा तुम्ही प्रेमात पडाल तेव्हा आपोआपच माझ्याही प्रेमात पडाल. मग आयुष्यभर कुठे ना कुठे पडत राहाल. हरवलेलं प्रेम एक वेळेस माणसाला परत मिळेल, पण गाडी पुसायचं फडकं हरवलं तर ते कधीच परत मिळत नाही. तर मंडळी, कसे वाटले भन्नाट विनोद हे नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या या चॅनलला
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.